अधिकार ह्या देशावर आहेत. बाबासाहेब राष्ट्रनिर्माते, राष्ट्रनिर्माते. माझा देव मी बाबासाहेब मध्ये पाहिला, असं गाणं आले. अरे बाबासाहेब देवाला मानतच नाहीत. बाबासाहेबांचा कृपा करून देव करू नका. तो कवी संभाजी भगत म्हणतो, भीम पुतळ्यात बंद केला बाई, त्याची जाहिरात काढली ग बाई, सारे खाटीक जमले ग बाई, सरसर सूर्या सरसवल्या ग बाई ग, भीम माझा रडतो या ठाई ठाई, त्याचे वाटे ग घातले ग बाई, कुणी सत्तेसाठी विकतो ग बाई, कुणी मतासाठी विकतो ग बाई, भीम रडतो या ठाई ठाई, भीम राजा मह्या भीमा, भीम पुतळ्यातून बाहेर ये बाबा, भीम भजनातून बाहेर ये बाबा, भीम व्यक्तिपूजेतून बाहेर ये बाबा, भीम येणार, भीम येणार. या नवतरुण भीमसैनिक पॅन्थरचे पोरं बोललेच ना, त्यांच्या कर्तृत्वातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत येतील ही आशा आपण बाळगूया. ते प्रतीकामध्ये अडकतील, परंतु आपण बाबासाहेबाचं संविधान घेऊन पुढे जाऊया. बाबासाहेब आज प्रशांतचा नेते नाहीत, बाबासाहेब दलितांचे नेते नाहीत, बाबासाहेब केवळ बौद्धांचे नेते नाहीत, त्यांचं राष्ट्र निर्मितीमध्ये प्रचंड योगदान आहे. या ठिकाणी मी एम ए इंग्लिश फर्ग्युसन महाविद्यालयातून केलं सर, बनसोडे सर आहे तिथं. माझं इफेक्ट्स ऑफ ट्रान्सलेशन ऑन सिलेक्ट दलित लिटररी टेक्स्ट बाय दया पवार, शरण कुमार निंबाळे, बाबूराव बागुल, बेबीताई कांबळे आणि आपल्याच बीड जिल्ह्यातले एकनाथ आव्हाड यांच्या 5 नॉव्हेलवर मी रिसर्च करतो. हे दलित साहित्य आहे, जे दलित साहित्य ऑलरेडी आपण लिहिलं होतं, परंतु त्याच्यात खोडसळपणा करून इंग्रजी ट्रान्सलेटर जे लोक आहेत, जे लक्झरियस लाईफ जगतात, मुंबई दिल्लीमध्ये राहतात, आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी ट्रान्सलेशन केले. आमचे जे विद्रोही शब्द आहेत ते वगळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर मी काम करतो, त्याच्यावर मी संशोधन करतो. ही ओळख केवळ त्या पत्रकावर लिहिलं होतं संशोधक विद्यार्थी सावित्रीबाई फुले विद्यापीठ म्हणून सांगतोय. या ठिकाणी बाबासाहेबांनी राष्ट्र निर्मितीसाठी काय काम केलं. मला या ठिकाणी कवी सिद्धराम सोळंके यांनी बोलवलं असताना सांगितलं, सर नागापूरला यायचं. मला नागापूर म्हणलं की नागपूर आठवतं. अजूनही बोलताना जीवेला मी कंट्रोल करतो, नागपूरकडे जातो. नागवंशीय लोक आहेत आम्ही, क्रांतीचे प्रेरक आहेत आम्ही, मग ते नागापूर असेल किंवा नागपूर असेल, आम्ही क्रांतीचे प्रेरक आहोत. बाबासाहेबांनी काय केलं, तुमच्या गावातलं धरण तुम्ही म्हणता सर असं खोटं बोलू नका, आमच्याच गावकऱ्याने बांधलं, परंतु त्याची तरतूद बाबासाहेबांनी घटनेत केली. इंग्रज सरकारच्या काळात एज्युकेशन डिपार्टमेंटचे जलसंपदा मंत्री होते बाबासाहेब. भाकरा नांगर सारखा प्रकल्प बाबासाहेबांनी दिला या देशाला, त्याच्यातून ह्या धरणाची निर्मिती झाली. बाबासाहेब तिथंच नाही थांबले, बाबासाहेब जलतज्ञ होते, बाबासाहेब शेतीतज्ञ होते. कारण महात्मा फुलेंनी लिहिलेलं शेतकऱ्यांचं आसूड, गुलामगिरी, ब्राह्मणांची कसब या पुस्तकांचा प्रभाव त्यांच्या मेंदूवर आणि मस्तकावर होता. इथला शेतकरी सबल झाला पाहिजे, त्याच्या कृषी मालाला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती केली पाहिजे. तुमचं धरण जर बांधलं ना, फक्त धरणच नाही बांधायचं, त्याच्यात मासे सोडले पाहिजे. भोळी समाज, आपला जो मत्स्य व्यवसाय करणारा जो समाज आहे तो जगला पाहिजे. धरणाच्या तिन्ही बाजूनं औषधी वनस्पतीची लागवड केली पाहिजे, त्याच्यातून आपल्याला मेडिसिन्स मिळतील, गोळ्या मिळतील, औषध. एवढा दूर दूर दूरचा विचार करणारे बाबासाहेब, जे जलतज्ञ होते, ज्यांनी भाकरा नांगर सारखा प्रकल्प, नदी जोड प्रकल्प, राजस्थान मराठवाड्याच्या भागामध्ये दुष्काळ आहे, मग काय केलं पाहिजे. ज्या बर्फछादित प्रदेशामध्ये 12 वाही वाहणाऱ्या नद्या आहेत, त्या नद्या तशाच सागराला मिळतात, त्याचं पाणी वाया जातं. त्या नद्या वळवून इकडे वाळवंटाच्या प्रदेशात आणल्या पाहिजे. हा नदी जोड प्रकल्प वेळेत झाला असता तर भारत सुजलम सुफलम झाला असता, याची नोंद बाबासाहेबांनी स्वतःच्या पुस्तकामध्ये केली. प्रॉब्लेम ऑफ द रुपीज नावाचा ग्रंथ लिहून इथलं अर्थविश्व कसं असावं, रिझर्व्ह बँकेची स्थापना, रुपयाचं अवमूल्यन, बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याची तरतूद बाबासाहेबांनी घटनेमध्ये केली. आणि ती व्यवस्थित न झाल्यामुळे आज राष्ट्रीयकरण, सरकारी बँक, त्याचा व्याजदर फिक्स असतो. फायनान्स, सावकार यांचा व्याजदर फिक्स असतो का? नाही. फायनान्स वाले, सावकारवाले, पतसंस्थेवाले माझ्या गरीब समाजाला लुटतील म्हणून बाबासाहेबांना बँकेचं राष्ट्रीयकरण महत्वाचं वाटलं.
अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांनी राष्ट्र निर्मितीसाठी केल्या. जलतज्ञ म्हणून, अर्थतज्ञ म्हणून, शेतीतज्ञ म्हणून, समाज परिवर्तनातील ज्या ज्या शैक्षणिक गोष्टी आहेत त्या सगळ्या आंतरराष्ट्रीय एज्युकेशन कॉन्फरन्सला बाबासाहेब उपस्थित असायचे. त्यांच्या एवढा विद्वान, त्यांच्यातला तो बॅरिस्टरपणा, त्यांनी घेतलेली पीएचडी ची पदवी असेल, डिलीट बारची पदवी असेल, वकिली असेल, पत्रकार असेल, संपादक असतील, अशा विविध स्तरावर काम करत बाबासाहेबांनी केलं. संपादक म्हणून त्यांनी जे प्रबुद्ध भारत, जनता, मूकनायक हे जे वृत्तपत्र काढले त्या वृत्तपत्रावर तुकोबा राहायचे अभंग असायचे बरं का. हे जाणीवपूर्वक सांगतोय मी. आणि हे सगळं करत असताना बाबासाहेबांनी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय मला फार भावते. आमचे मित्र नागराजी मंजुळे ज्यांनी 14 फेब्रुवारी 2014 पहिला चित्रपट काढला ज्याचं नाव फॅन्ट्री होतं. त्याच्या आधी एक शॉर्ट फिल्म काढली होती त्यांनी जब्या नाव सॉरी पिस्तुल्या नावाची. त्याच्यानंतर सैराट पासून त्यांना प्रचंड ओळख मिळाली. नंतर अमिताभ बच्चनला घेऊन झुंड नावाचा चित्रपट काढला. काल परवा त्यांची एक वेब सिरीज आली मटका किंग म्हणून. अशा त्या नागराज मंजुळे ज्यावेळेस कोलंबियाला गेले त्यांना पुरस्कार मिळाला फॅन्ट्री चित्रपटाबद्दल. तिथं कोलंबिया विद्यापीठाने नागराज मंजुळेला बोलवलं आणि नागराज मंजुळे कोलंबिया विद्यापीठाला 2015 गेले असताना पुरस्कार घेत असताना कोलंबिया विद्यापीठाच्या स्थापनेपासून आज तागाय जे जे विद्यार्थी त्यातून शिकले त्या 100 आयडियल स्टुडंटची लिस्ट तिथे लावली होती. ती लिस्ट बघत असताना नागराज मंजुळे खालून लिस्ट बघत गेले. खालचं नाव वाचलं, त्याच्यानंतर काही नावं चायना, रशिया, थायलंड, जपान हे जे नाव होते त्याच्या पुढे संदर्भ लिहिला होता. ते कोण होते? जपानचा राजपुत्राचा मुलगा, व्हिक्टोरिया राणीची नाथ, फ्रान्सचा मुलगा, कुणाचा तरी जावई, त्या त्या देशातले जे उच्च पदस्थ लोक होते का त्यांचे पोर होते त्या 100 यादीमध्ये. आणि त्या सगळ्यात वर नाव होतं बा भीमाचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जो भारतातून जो भिवा जो हा उल्लेख करणं ह्याच्यावरून पण काल वाद झालाय. शिवाजीला शिवाजी राजे म्हणायचं म्हणे, शिवाजी म्हणायचं नाही. भिवाला आम्ही आरोतुर म्हणतो, तो माझा वाटतो, तो हृदयात आहे माझ्या, म्हणून आम्ही त्याला आरोतुर बोलतो. आम्ही बाप म्हणतो, आमचा आजोबा तो आहे, आमचा भारतरत्न तो, आमचा विश्वरत्न तो आहे. आम्ही रिस्पेक्ट पण देतो. आरोतुर बोलण्यामध्ये पण आनंद आहे. आणि तिथं नाव बाबासाहेब आंबेडकरांचं. जो कुठून आली होती बाबासाहेब आंबेडकर? भारतातून. भारतात 4 वर्ण मनुस्मृती ज्याचं हे बघा. आता एक क्रोनॉलॉजी समजून घ्या प्लीज. मी थोडासा वेळ घेणारच आहे. पायाला मुंग्या येऊ द्या पण मस्तकाला मुंग्या आणल्याशिवाय सोडणार. या ठिकाणी थोडीशी क्रोनॉलॉजी लक्षात घेऊया. इकडे बाबासाहेबांचं नाव आपण पाहिलं 100 मुलांमध्ये पहिलं नाव होतं. परंतु बाबासाहेब कुठून आले होते? भारतामध्ये. बघा 20 मार्च 1927 ला बाबासाहेबांनी पाण्याचा सत्याग्रह केला. सगळे ब्राह्मण एकत्र आले. हा हे पण सांगतो, त्यातले काही परिवर्तनवादी ब्राह्मण बाबासाहेबांसोबत होते, ते नाव आहेत. त्याच्यामध्ये कॉम्रेड आर बी मोरे जे स्वतः आंबेडकरवादी समाजाचे होते आणि काही चिटणीस वगैरे हे पण ब्राह्मण होते. पण बहुसंख्य ब्राह्मणांनी दुसऱ्या दिवशी येऊन ते पाणी बाहेर काढलं आणि त्याचं काय केलं? शुद्धीकरण केलं. ते पाणी बाटलंय, अस्पृश्याने शिवलंय, हाताला परत त्यांना ताब्यात द्यायचा नाही. मग नंतर यज्ञ, होमहवन सगळ्या 12 भनगडी करून त्याचं शुद्धीकरण केलं. आणि नंतर मग वाद बाबासाहेबाचं जे आपले पोरं इंस्टावर येतात, आता माझी सटकली, तसं बाबासाहेबांना ते सटकलं. पटलं नाही. बाबासाहेब म्हटले हे जे केलंय ना त्यांच्यासोबत आपण चर्चा करूयात. तत्पूर्वी काय केलं ह्या ब्राह्मण समाजाच्या लोकांनी माहिती? गावातला जो क्षत्रिय समाज आहे ना त्याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये एक अफवा पेरली. ती अफवा होती पाण्याबद्दल क्षत्रिय लोकांचं काय म्हणणं नव्हतं मराठा समाजाचं, येऊ द्या बहुजनाची. त्यांच्या डोक्यात फक्त धर्म होता. धर्माचं स्तोम प्रचंड त्यांच्या डोक्यामध्ये होतं. त्यांना फक्त सांगितलं ईश्वरेश्वराच्या मंदिराकडे आता चालली ही सगळी. काय? देवाच्या मंदिरात? मग मात्र त्यांचं पित्त खवळलं, डोकं खवळलं. मग काट्या लाट्या दगड घेऊन ते आपल्या समाजावर तुटून पडले. रायगड जिल्ह्यातला सगळा समाज, मुंबईहून आलेला समाज, पुण्याहून आलेला ग्रामीण भागातला समाज त्यांच्यावर दगड फेकली गेली, मारले गेले, ते रक्ताबांबाळ झाले, लहान लहान लेकरं तुडले गेले. आमच्या गर्भवती स्त्रिया त्या ठिकाणी त्यांना धक्काबुक्की झाली. बाबासाहेबाला ज्या क्षणी कळालं, फोन नव्हते त्यावेळेस, त्या क्षणी त्यांची राहण्याची सोय गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसवर इंग्रजांनी केली होती. पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं होतं, ते जाऊ देत नव्हते. बाबासाहेब तुमच्या जीवाला धक्का पडतात. तरी पण बाबासाहेब गेले आणि तिकडे चित्र फक्त डोक्यात कल्पना करा, तिकडे ब्राह्मण समाजाचे लोक, इकडे बाबासाहेब. आपल्या चर्चा होऊ द्या म्हणल्या आता. पाणी पिण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. घटना जरी नसली ना तर तो आम्ही मिळवणारच. पाण्याबद्दल काही नाही, परंतु तुम्ही विश्वेश्वराच्या मंदिर कोण म्हणलं जाणार आहे? अरे हट, देवाला मानतच नाहीत आम्ही. जो देव आम्हाला सांगतो मनुस्मृतीतून सटवय असते. तुमच्या गावात सटवय आहे का? लेकरू जन्माला की 5च्या दिवशी नेतात का आपण? मी पण नेतो, तुम्ही पण नेता ना? हो म्हणा, काय होईल?
आपण कुठे बुद्ध आहेत, आपण महार आहेत. आहे का नाही? सटवाय अजून मी नेते गपचूप, मला माहिती आहे ना. आपण जावं करता का नाही? कशासाठी? बकऱ्याचं बटन असते, बाकी देवाचा काही संबंध नाही. आणि मग त्या सटवीनं, त्या सटवाईनं लिहिलं होतं, ब्राह्मण वेगळा, त्याच्या खाली क्षत्रिय, त्याच्या खाली